दिग्रस येथे भीम जयंती मंडळांचा सत्कार सोहळा, महेंद्र मानकर मित्र मंडळांचा पुढाकार, राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा 8 मे रोजी बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे, मी सहसंपादक आदिल शेख। यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात असा बहारदार सोहळा बहुतेक झाला नसावा, असा भव्य दिवस सोहळा होऊ घातला आहे। त्याचे कारण असे की दिग्रस शहरासह तालुक्यातील सर्व भीम जयंती मंडळांचा उत्साह वाढवा या उद्यान हेतूने सर्व भीम जयंती मंडळांचा रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्याचे ठरविले आहे। यामध्ये पहिले बक्षीस 21,000, दुसरे 11,000, तिसरे 7,000 आणि प्रत्येकी प्रोत्साहनपर म्हणून 2,000 रोख बक्षीस ठेवण्यात आले आहेत। भीम जयंती मंडळांना बक्षीस देत असताना पारदर्शकपणा असावा या उद्देशाने निवड समिती सुद्धा नेमण्यात आली होती। यामध्ये पत्रकार मजहर अहमद खान, रामदास पद्मावार, आमीन चव्हाण, सुरेंद्र मिश्रा सह प्राध्यापक मधुकर वाघमारे हे होते। लोकनेते संघर्ष नायक रामदास आठवले, मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुतगिरणी व महेंद्रभाऊ मानकर मित्र मंडळ द्वारा आयोजित भीम जयंती मंडळांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष पालकमंत्री तथा या विभागाचे आमदार संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। सोबतच विशेष अतिथी म्हणून नितीन भुतडा, समन्वयक भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा, किशनराव वानखडे, आमदार उमरखेड, विजयराव खडसे, माजी आमदार उमरखेड, मिलिंद मानकर, माजी सभापती पंचायत समिती दिग्रस हे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या भव्य दिवस सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर हे त्यांच्या 12 ते 15 कलावंतांसह संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत। हा भव्य दिवस सोहळा गुरुवारी दिनांक 8 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी रामनगर मानोरा रोड दिग्रस येथे भव्य दिवस पटांगणामध्ये संपन्न होणार। तरी या भव्य दिवस सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थिती राहून या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन भीम जयंती मंडळांचा सत्कार सोहळ्याचे आयोजक महेंद्र मानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केले आहे। अधिक माहितीसाठी धर्मराज गायकवाड, मोबाईल क्रमांक 92 60 46 51 52 व अमोल कानी 91 48 12 यांच्याशी संपर्क साधावा। रोख बक्षिसे, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। या निमित्त आपले या सोहळ्याचे आयोजक तथा RPIचे जिल्हाध्यक्ष आणि रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ मानकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या छोटेखानी पत्रकार परिषदेला संबोधित करावे। 14 एप्रिल रोजी देशातच नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। आपल्या दिग्रस तालुक्यामध्येही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीमध्ये जे बाबासाहेबांच्या मंडळ मिरवणूक काढतात त्यांचा उत्साह वाढावा त्या दृष्टीने शहरातील मिरवणुकींना पहिला, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असं देऊन गौरवण्याचं ठरवण्यात आलं होतं। त्या पद्धतीने दिनांक 8 मे रोजी डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीम जयंतीचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच शहरातील व तालुक्यातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार, सन्मानचिन्ह, शाल व संविधान देऊन करण्यात येणार आहे। तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती। जय हिंद।